मराठी भाषा आता उत्तर भारतीयांना सुद्धा शिकता यावी आणि फक्त शिकता यावी नाही तर त्यासाठी क्लासेस सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुरू केले जाणार आहेत. मराठी की पाठशाला ही नवी संकल्पना ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणली जाते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर भारतीय प्रवक्ते आनंद दुबे यांची ही संकल्पना आहे आणि 13 एप्रिलला आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या सगळ्या संकल्पनेचं उद्घाटन होणार. शिवाय एक ॲप सुद्धा लॉन्च केलं जाणार आहे. सगळी संकल्पना काय आहे, आनंद दुबे आपल्यासोबत आहेत. एकीकडे मनसे आंदोलन करते, मराठीचा आग्रह धरते, त्यात आता ठाकरेंची शिवसेना सुद्धा मागे राहत नाहीये, ती मराठी शिकवायला निघाली आहे. असं आहे की मनसे आम्हाला शिकवत नाही आणि आम्हाला मारहाण पण करत आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे की ओ आपको अपमानित करेंगे मार से लेकिन शिवसेना मराठी भाषा सिखाएगी प्यार से. असं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो आणि मराठी, हिंदी आणि संस्कृत तिघं अशी भाषा आहे की एकही देवनागरी लिपीवर टाईप होऊ शकतात. हे आमचं सौभाग्य आहे. आमच्या देशामध्ये कोणती अशी चौथी भाषा नाही जो एकही देवनागरी लिपीवर येणार. तर म्हणजे आमच्या सुदैव आहे, आमचं सौभाग्य आहे की हे तिघंही, हिंदी माझी आई, मराठी माझी मावशी आणि संस्कृत आमचे वडील, अशी आमची एक परिस्थिती आहे. तर मला वाटलं की जे मनसेचे लोक कार्यकर्ता म्हणतात पण ते कार्यकर्ते नाही आहे, ते गुंडसारखा प्रवृत्ती दाखवतात आणि बँकामध्ये जातात, सोसायट्यामध्ये जातात आणि लोकांना सांगतात की तुम्ही मराठी बोला, नाही तुम्हाला मारहाण करतात. लोकांना मराठी येत नाही तर लोक काय सांगतात की आम्हाला येत नाही साहेब, थोडका वेळ द्या, आम्ही शिकतो. पण ते इतक्या जास्त दबाव टाकतात की लोक घाबरून आणि ते माफी बिफी मागतात, ते व्हिडिओ व्हायरल करतात. आमच्या डोक्यात एक असा कल्पना आली की त्यांना येत नाही, ठीक आहे, ह्याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाही, त्यांना नाही आले आहे. पण जर आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म दिला आणि त्यांना शिकवायची एक सुरुवात केली, ऑनलाईन पद्धत, ऑफलाईन पद्धत, आणि त्यांना जर सांगितलं व्यवस्थित की तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, रोजीरोटी इथे, तुमचा व्यवसाय इथे आहे, तुमचे फॅमिली इथे आहे, तर तुम्ही शिका ना. किती चांगली भाषा आहे. आज आनंद दुबे तुमच्याशी बोलतोय ना, माझा एक अक्षर येत नव्हता, तुम्हाला एकदम सच सांगतोय, मला काही येत नव्हता, बिकॉज मी हिंदी शाळेमध्ये शिकलेलो आहे. पण आता तुम्ही कसं शिकवणार उत्तर भारतीयांना, सगळ्या मुंबईतल्या उत्तर भारतीयांना शिकवणार, राज्यातल्या पूर्ण MMR रिजनमध्ये, म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर. आमच्याकडे टीम आहे. टीममध्ये 2 प्रकारे आहे. एक ऑफलाईन आहे की तुम्ही आमच्याकडं, आमचे जे शाखा आहेत शिवसेनेचे, तिथे येऊ शकतात. आमचे जे रेल्वे स्टेशनचे जवळ जे प्रायव्हेट खाजगी जे केंद्र आहेत, जिथे म्हणजे स्पीकिंग कोर्स चालतात, त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेट करत आहेत. आणि दुसरं आहे की ऑनलाईन आमची एक टीम आहे जे ॲप बनवत आहे. थोडक्या दिवसामध्ये ॲप लॉन्च होईल. तर ते ॲपमध्ये असं आहे की डिजिटल ॲप राहतील, तो AI च्या सहयोगाने, आणि तिथे जर ताबडतोब कोणाला सांगितला तुम्हारा नाम क्या है, तर ते ॲप सांगतील की तुमचं नाव काय. तर ताबडतोब तुम्ही एक कम्युनिकेशन केला, अच्छा तुम्हाला काही नाही आहे तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तुम्हाला जे बेसिक गोष्ट आहे ते आम्ही 2-3 महिन्यामध्ये असा शिकू की तुमच्या जे व्यवहारची भाषा आहे तुम्ही मराठीमध्ये बोलणार, आणि जे तुम्हाला जास्त शिकायचे, म्हणजे तुम्हाला बुक्स लिहायचे आहे, तुम्हाला साहित्य वगैरेचं तुम्हाला हे करायचे आहे, तुम्हाला इतिहासकार बनायचं आहे, त्यासाठी वेगळा विषय. आणि फक्त मराठी शिकायच्या इथे हे नाही आहे विषय. महाराष्ट्र काय आहे हे पण आम्ही शिकवणार मराठीत. आमची पुरणपोळी काय, आमच्या झुणका भाकर काय, आमचे मिसल पाव काय, आमचे वडापाव काय, म्हणजे आमची महाराष्ट्राची जी अस्मिता आहे काय आहे. कोण होते छत्रपती ठाकरे शिवाजी 13 महाराज, तारखेला येणार. कोण होते छत्रपती संभाजी महाराज, हे आमचे दैवत आहे. हे कोणासाठी लढले, हिंदवी स्वराज कोणासाठी होती. हिंदवी स्वराज जेव्हा होती, अखंड हिंदुस्थान जेव्हा होता, तेव्हा उत्तर भारत दक्षिण भारत नव्हता, पूर्ण हिंदुस्थान आमच्या होता. असा त्यांना सगळा विषय आम्ही मांडणार आहोत त्यांच्या समोर. 13 तारखेला 4 तासाचं हे वर्कशॉप असणार. 3 तासाचं आहे, 4 ते 7 आहे, वेळ आहे लोकांकडे. ठाकरे आदित्य साहेब येणार आशीर्वाद देण्यासाठी. आदित्य साहेबांचा मी आभार प्रकट करतो की साहेबांनी ह्या एक छोट्या कार्यकर्त्याला एक संधी दिली की तुम्ही असा एक चांगला उपक्रम सुरू केलाय. शेवटचा प्रश्न, मी जसं म्हटलं की मनसे सुद्धा मराठीचा आग्रह धरते आणि तुम्ही सुद्धा आता मराठीचा आग्रह करतात, त्याच्यात उडी तुमची सुद्धा मारली जाते. जे जे महाराष्ट्रासाठी प्रेम करणार आहेत सगळ्यांचं स्वागत आहे, फक्त तरीका बदला. मी राजसाहेब खूप मोठे नेते आहेत, एकच निवेदन करू शकतो की साहेब तुम्ही इतके मोठे आहेत, महाराष्ट्र आणि मराठीसाठी तुम्ही सांगतात, पण तुमचे जे लोक आहेत जे रस्त्यावर उतरून गुंडसारखे प्रवृत्ती करतात, लोक घाबरले आहे हो. आमच्या बॅनरमध्ये आम्ही लिहिलो आहेत, घबराइए नहीं, आइए प्यार से सीखते हैं मराठी. या आपण प्यार शिकू ना.
अरे शिवसेना आहे ना तुमच्याचे पाठीशी. वर्कशॉपमध्ये किती जण असणार? एक पहिल्या दिवशी अशी उम्मीद आहे, म्हणजे ज्या प्रकारे आम्हाला फोन वगैरे येत आहे, एक 500 लोक येणार अशी एक उम्मीद आहे. त्याच्यामध्ये महिला पण असणार, पुरुष पण असणार. अरे विद्यार्थी जे उत्तर भारतीय हिंदी भाषी विद्यार्थी आहे, जे म्हणजे 4-5 वर्षापूर्वी मुंबई आल्या शिकायसाठी, त्यांची पण खूप कॉल येतात आहे, त्यांच्या येण्याची संभावना आहे. त्यामुळे आनंद दुबेंनी विस्तृत ही संकल्पना सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता MMR रिजनमध्ये ही संकल्पना राबवतोय, ज्यामध्ये मराठी ही उत्तर भारतीयांना शिकवली जाणार. सुरुवातीला 500 जणांना आणि मग टप्प्याटप्प्यानं ते सुद्धा इतर लोकांना उत्तर भारतीयांना मराठी शिकवतील. आणि मराठीचा आग्रह म्हणजे एकीकडे मनसे धरताना पाहायला मिळते, तर दुसरीकडे एक वेगळी संकल्पना घेऊन ठाकरेंची शिवसेना सुद्धा मराठीचा आग्रह करताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.